बातमी खरं तर दिल्लीत नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित आहे। राजकारणाच्या बाबतीत एक खूप जुनं आणि प्रचलित वाक्य असं आहे की राजकारणात कुणी कुणाचे कायमचे मित्र नसतात आणि कायमचे शत्रू सुद्धा नसतात। राजकारणात महत्त्वाचं असतं ते फक्त टायमिंग, आणि हेच वाक्य पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आलंय। याला कॉन्टेक्स्ट आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या भेटीगाठींचा। या भेटीगाठींमुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात एनडीए मध्ये जाणार का, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आणि या चर्चांना आणखी बळ मिळालं ते गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या 2 बॅक टू बॅक भेटींमुळे। बुधवारी 22 जुलैला शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांचं घर गाठलं। त्यामुळे अवघ्या 24 तासात घडलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच नवी समीकरणं जुळणार का या चर्चांनी सुद्धा जोर धरलाय। तर दिल्लीत सलग झालेल्या राजकीय भेटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शरद पवारांची झालेली बैठक आणि त्यानंतर पार्थ पवार प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांसोबतची चर्चा, हा सगळा सिक्वेन्स पाहता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला। पण शरद पवारांनी एका वाक्यातच विलिनीकरणाचा विषय संपवत ही चर्चा धुडकावून लावली। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात आता शरद पवारांनी जरी विलिनीकरणाची चर्चा नाकारलेली असली तरी हे राजकारण आहे, इथे कोणतीच शक्यता डिस्कार्ड करता येत नाही। त्यामुळे वरवर पाहता हे विधान चर्चांना पूर्णविराम देणारं वाटत असलं तरी राजकारणात अशा विधानांचा अर्थ केवळ शब्दशः लावता येत नाही, तो लावलाही जात नाही। आणि त्यातून ते विधान शरद पवारांचं असेल तर भल्या भल्यांना त्यांची शाब्दिक गुगली कळतच नाही। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरनं इतर पक्षांनी तशी सेफ भूमिकाच घेतली आहे। शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही। म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा मी पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतो, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही। आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्यात, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे, त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात भेट झाली, त्याच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कुणालाही माहीत नाही। आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल तर ते आता आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, पण त्याच्या वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा। त्यामुळे आज मला सांगता येणार नाही किंवा ते काय बोलले, काय चाललेलं आहे, जेव्हा समोर येईल त्यावेळेस ते आपल्याला कळेल। हे मी बोलणं म्हणजे नुसतं हवेत बाळ उडवण्यासारखं होईल। तर राजकारणाच्या बाबतीत असं म्हणतात की इन पॉलिटिक्स नथिंग हॅपन्स बाय ॲक्सिडेंट अँड इफ इट हॅपन्स यू कॅन बेट इट वॉज प्लॅन्ड दॅट वे। राजकारणातल्या प्रत्येक भेटीमागे एक संदेश असतो आणि प्रत्येक शांततेमागे एक मोठी रणनीती। आता असंच काहीचं दोन्ही राष्ट्रवादींच्या बाबतीत घडतंय का याचेही अंदाज लावणं सुरू झालंय आणि त्या पाठीमागे असलेलं सर्वात मोठं कारण म्हणजे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सुरू केलेल्या भेटीगाठींचा सपाटा। पाहूया राष्ट्रवादीच्या गोटातल्या भेटींपाठीमागची ही टाईमलाईन। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादींच्या भेटींची कथा सुरू होते साधारणपणे 2.5 महिन्यांपूर्वी। 12 मेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल थेट पोहोचतात शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी। ही फक्त सदिच्छा भेट होती असं जरी सांगितलं गेलं तरी ही दोन्ही राष्ट्रवादीतल्या संवादाची पायरी असल्याची कुजबूज रंगू लागली होती। भेटीगाठींची पुढची तारीख 3 जुलैची। विधिमंडळाच्या अधिवेशनात जयंत पाटलांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या आमदारांची एक बैठक झाली। या बैठकीत काही आमदारांनी भाजपसोबत जायला हवं अशी स्पष्ट भूमिका मांडल्याची माहिती समोर आली। 3 जुलैलाच आणखी एक महत्त्वाची भेट घडल्याची माहिती समोर आली।
ही भेट होती जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडेंची. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात दोघांची झालेली भेट हेडलाईन ठरली. जुलै महिन्यातच दिल्लीत जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू झालं तेव्हा 19 जुलैला संसद परिसरात सुप्रिया सुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ समोर आला. आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंची कृती म्हणजे शिष्टाचार की राजकीय संदेश याचा अर्थ डिकोड करायला सुरुवात झाली. प्रत्येक सगळ्या अशा या भेटी राजकीय स्वरूपाच्या असतात किंवा त्यातून काही राजकीय निष्पन्न होतं असं नाही. कारण आपण गेल्या 8-15 दिवसात महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारच्या भेटी बघितल्या आहेत. त्यावेळी त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा झाल्या आहेत, पण त्यातून काही राजकीय निष्पन्न झालेलं नाही. फक्त त्या सगळ्या हवेतल्या गप्पा राहिल्या आहेत. भेटीगाठींच्या या सिलसिल्यात 22 जुलैची तारीख सर्वात महत्वाची, कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे अशी हाय व्होल्टेज भेट झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून ही भेट झाल्याचं जरी सांगितलं गेलं तरी पवार आणि मोदींच्या भेटीचा राजकीय अर्थ काढला गेला नसता तर नवल. तर अगदी कालच म्हणजे 27 जुलैला सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतल्यानं उंचावलेल्या भोया खाली येत नाहीत तोच सुप्रिया सुळे ही शहांच्या भेटीला जाऊन पोहोचल्या. त्यामुळे भेटीगाठींचा हा सिलसिला फक्त योगायोग आहे की राजकीय जुळवाजुळवीची पेरणी याचा अर्थ शोधला जाऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरनं राजकीय ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळत असताना शरद पवारांनी लिहिलेलं एक पत्र कमालीचं चर्चेत आहे. हे पत्र त्यांनी पाठवलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाला. 16 ऑक्टोबरला बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमधल्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण हे मोदींनी करावं असा पवारांचा मानस आहे, तशी त्यांची इच्छा आहे. आता या घटनेवरनं अनेकांना 2015 सालातली 14 फेब्रुवारीची तारीख आठवली, कारण 2015 साली ऐन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मोदींनी बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या अप्पासाहेब पवार ऑडिटोरियमचं उद्घाटन केलं होतं. आता 11 वर्षांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण दिलंय. गेल्या दशकभरात राज्यातली, देशातली राजकीय परिस्थिती आणि समीकरणं 360 डिग्रीमध्ये बदललेली आहे. पण कायम आहे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या राजकीय मैत्रीचं परसेप्शन. आणि ही बाब विशेष महत्त्वाची, कारण राजकारणात परसेप्शन इज इक्वल टू पॉलिटिक्स असं समीकरण पक्क मानलं जातं.